श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक मूळ. हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट, आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे. तर त्या कोणत्या झाडाचं मूळ आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, हा उपाय आपल्याला कधी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय आपल्याला कधी करायचं, तर हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळपासून तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो तो करता येणार नाही. पूजेमध्ये दिवेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते. ती दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शवते. तसेच दिव्याला दारिद्र्य नाशक सुद्धा म्हटले जाते. आणि असा हा दिवा आपल्या घरी लावल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण जे पण उपाय इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करतात त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा उपाय करता आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पा आणि भगवान कुबेर यांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही
करायची आहे। आंघोळी करता पाणी काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायची। यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत नसते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजाही करायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मीचा अखंड वास हा होत असतो। तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण पवित्र करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। जेव्हा आपण देवांसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपाही होत असते। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची। तसेच आपल्याला एक वाटीमध्ये 1 गुळाचा खडा आणि चणा डाळ सुद्धा घ्यायची आहे। चणा डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं रूप सुद्धा म्हटलं जातं आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण 10 रुपयाची का होईना तुम्हाला आवर्जून हरभऱ्याची जी डाळ असते ती घरी घेऊन यायची। ही डाळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे। असं हे हळदी कुंकू अगरबत्ती पिवळी फुलं घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी औदुंबर वृक्षाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि औदुंबर वृक्षामध्ये आपले गुरु निवास करतात आणि हे औदुंबर वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जाते आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित मानला जातो। जर आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान असेल तर आपल्याला फार कमी वेळामध्ये यशाची उंच उंच शिखरही प्राप्त करता येतात। ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो त्या व्यक्तीला कष्ट मेहनत करून सुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला कुंडलीतील शुक्र बलवान करण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटले जाते, कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिलाय की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। औदुंबर वृक्षाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे। त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारेने आपल्याला अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना निरंतर आपल्या श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे। आता पिवळी फुलं घेऊन गेली असतील तर ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा, मनातली इच्छाही बोलायची आहे। आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही कारणास्तव पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाची छोटीशी जी मुळी असते, छोटंसं मूळ जे आहे ते आपल्याला तोडायचं आहे। फक्त तोडताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची आहे की चाकूने किंवा सुरीने आपल्याला हे तोडायचं नाही, अगदी हलगत आपल्याला हाताने हे तोडून घ्यायचं आहे।
तोडण्या अगोदर आपल्याला औदुंब वृक्षाची क्षमा मागायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण ही मुळी तोडत आहेत ते तिथे आपल्याला बोलायचे आणि ही मुळे आपल्या घरी घेऊन यायचे. घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला या मुळीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला या मुळीला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. ज्याप्रमाणे आपण दत्तगुरूंची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या मुळीची सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा निवास हा होत असतो. आता ही मुळी आपल्याला आपल्या घरी आणल्यानंतर किती दिवस ठेवायचे, तर तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा ही मुळी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. ज्याप्रमाणे तुम्ही देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला दररोज आपल्याला या मुळीची सुद्धा पूजा ही करायची आहे. ही मुळी आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घराचं जे आहे ते चहूबाजूने संरक्षण हे होत असतं. आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही सुद्धा पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.